नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. गुड मॉर्निंग. मला यायला 10 वाजले. काल दुपार नाही यायला जमलं नाही कारण माझी तब्येत खूप खराब आहे. व्हायरल इन्फेक्शन सगळीकडे चालू आहे, म्हणजे व्हायरल फ्लू चालू आहेत ना. तर गेले 8 दिवस झालं तब्येत खूप खराब आहे. त्यामुळे दुपारी 2 बायका होत्या तरी मी नाही आले. माझे मिस्टर आले होते मागे. पण आज सगळं घरातलं आवरून मुलाची मंथनची परीक्षा आहे ते सगळं त्याला पाठवून स्कूलला मला यायला 10 वाजले. म्हणजे तो आता जाईल, आवरून झालं त्याचं. तर चिया सीडची आपण हार्वेस्टिंग करतोय. कशा मावशा काढतायत ते दाखवते. शिवाय हरभऱ्याची पण काढणी सुरू आहे तेही दाखवते. तर अशा प्रकारे हरभऱ्याचे कडपे काढणं चालू आहे. हरभऱ्याची पण काढणी चालू आहे. कोवळ कोवळ चिया सीड्स आहे, अजून भरलेलं नाहीये. वाऱ्यावरती छानपैकी फुल डोलतं. 12-1 वाजता हे मिटून जातं. असो, आपला मेन आज आहे विषय चिया सीड्स. आंब्याला अशी पालवी आली आहे. चिया सीड्स तर काही काही मागं राहिले आहे, काही जिथं पाणी पडले ते अजून व्यवस्थित ठेवायचे. दादी या की या. तर अशा प्रकारे चिया सीड्स हिरवं बाजूला ठेवत आधी. हिरवं नाही काय होतंय काढायला सांगते. बर पुण्यात 2 दिवसांनी काढायचं. ही लुंबी तोडता येत नाही. बर मोठ घेऊन बुस जोडपायचं आणि टाकायचं. ती असं एक बर, पात बर. पण लागत नाही. मग ठीक आहे. खाली फक्त सांडू देऊ नका बरं का, ते खूप नाजूक बी आहेत. नाही हाय. राळवणी. हा, राळ्यापेक्षा बरं का. तर आता आपण जातोय. हा प्लॉट रिकामा झाला. आता हे आपण रोटरून घेणार आहे मस्तपैकी. रोटरून त्याच्यामध्ये काय करायचं आता ठरवलं नाही अजून. भुईमुगाच्या शेंगा म्हणते मी, पण हरणांचा खूप त्रास आहे इकडं. लागलीच पुढारी उपटून घ्या बरं का. तसंच परत झाल्या पुढारी उपटून घ्या आणि बाहेर फेका. ते ढीक करा, जाळून टाकायचं. ओल्लं आहे, वल्ल्यात निघतंय. मुळ्याच्या शेंगा तेवढे राहू दे. 2-4 भाज्या होतील, बिया होतील. अजून एक 8 दिवस लागतील मुळ्याला शेंगा यायला. किती पुढारी काढला तरी पण या पुढारी काही जातोय का? हे राहिलेलं आहे आपलं चुकून. ते मोठं हा काय ते राजगिरीचं ना, आज्यात काढून ते चोळून घ्या. आणि मोहरीच्या बिया नाही चालल्या त्यांनी. काल कुठं टाकलं काय माहिती. काय बघावं लागते बघा. काय मावशानो, काल दुपारी आला नाही तुम्ही, कुठे गेलता एवढं सांगून पण. भाभी लसूण पण रिकामा करा बरं का, लागलीच आता. हा कडेचं पहिलं लसणाच्या बाजूचं काढा. लसूण हे झालाय, त्याला ऊन मिळणार. भरपूर बेण्याला हाच लसूण ठेवायला लागेल आपल्याला. एवढा बाद झाला. आता किती एकच पात राहिली ना शेवटची. दोघींनी पुढारी काढा आणि दोघींनी पात धरा. असं करा. कापून काढावं लागेल. हा, कापूनच काढा की. हे पण काढा तर भाभी, ठेवू नका हिरवं. तर राहू दे. परत कधी काढणार सांगा. वा आता याला 4-5 दिवस लागला अजून वल्ल्याला. तो पण हरभरा काढून घेऊ, नंतर मग हे करूयात. तीळ पण नाही आले अजून. अवघड आहे. आता एकच व्यवस्थित करूयात. पुढारी काढू आज. आता तुम्ही सुट्टी कितीला करताय मावशानो? येत आहे 8:30 आणि 1ला सुट्टी कशी काय ग? पगार बी वाढवायला लागलाय. पगार पण वाढवताय, 1ला सुट्टी करताय. हा, सुगी असले मग मालकाचा पण पगार. तुम्ही जेवायला पण सुट्टी करताय अजून. उपाशी मग हो, ऐका मी काय म्हणते, लवकर या. 7ला येऊन 1ला जावा ना. तुम्ही 8:30ला घरातच आहे अजून. आम्हाला कसं काय? आज मग 2ला करा सुट्टी. आजच्या दिवस करा, उद्यापासून करा. आम्हाला आजच कळलंय तुमचं हे नियम. 8 ते 1 तर करा ना. सुगी असू नाही तर काय असू. आज तुम्ही उशिरा आलाय ना. अहो नाही, भाभी 8:30ला माझ्याकडे आलती. 8 बजे काम बजे बोलू देखेंगे. कुठून तुम्ही उधर वळे हो 8 बजे की नाही. 6 मिनिटं कमी असताना आले. मावशीला बोलती तुम्ही माझ्याकडे आलं तर 8:15 वाजून, म्हणजे 8:20 झाले. मी तुम्हाला म्हणलं का भाभी 8:20 झाले इथं अजून.
उद्यापासून लवकर 8ला कामाला लागलं पाहिजे. मग आमचे पण नियम तुम्ही पाळायचे ना. उद्या बरोबर 7:45ला इथं येऊन पोचलं पाहिजे. 8ला काम चालू झालं पाहिजे. जेवायला तास सुट्टी करायची नाही पटापटा, कारण तुम्ही जर टाइम कमी केलाय तर काम पण व्हायला पाहिजे ना आमचं. आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं बोलते, मी एकट्या नाही. हा मी मला घरात पण करायचं असते. मला जरी 10 वाजता तर मी तुम्हाला कामाबद्दल बोलतच नाही कधी. कामात तुम्ही बघणारच आहे उद्यापासून. आता एवढं पगार लावलाय, परत कमी केलाय वेळ, तर मला बघावं लागणारच आहे. आता दोघी ते धरा. भाभी लसणाच्या करायचं पहिले मोठं मोठं काढा सगळं. सगळंच पुढारी काढून क्लिअर करायचं, परत लावत नाही त्यांनी बाया. हा केवढा मोठा मुळा झालाय बघू शकताय. बापरे 2 किलोच्या पुढचा हा मुळा आहे. आपण चाललो. हे सगळेच मुळे खूप मोठे आहेत. मुळ्यांच्या पानांची भाजी मुलं शक्यतो नाहीत खात. मी ह्यांच्या पुरत्यानी माझ्या पुरती करते. हे मोहरीचं पीक बघा किती मोहरी आली. ही मला वर्षभराची मोहरी पुरून जाते बरं का. मला कधीच मोहरी विकत आणावी लागत नाही. एवढ्या वर्षात कधी नाही आणली. मुळ्याला फुलं लागलेत पण शेंगा नाहीत अजून. 8 दिवसांनी येतील वाटतं. ठीक आहे, कोळ्या कोळ्या शेंगा आहेत. आत्ता यायला लागलेत. त्यामध्ये मला त्या दिवशी मुळ्याच्या म्हणजे कालच परवा दिवशी त्यामध्ये 2 दिवसापूर्वी मला ह्या शेंगा दिसल्या नव्हत्या. वरचं दिसलं ना, त्याच्यामुळे आता आपण ह्या शेंगा काढून घेतोय. एक भाजी होती माझी. चला पहिले मी शेंगा काढते. बायकांचं होते तोपर्यंत. 5 जणी आहेत. ओढणीचा ओटा केलाय बघू शकतोय. इकडून एक हात जात असतो, असं कमरेला बांधून घ्यायचं असतं. इकडून एक हात असं तोडायचं, ह्याच्यात टाकायचं. भरपूर सामान बसतं आणि पटकन आपल्याला हे पण करायला बरं पडतंय. तर चला मी आता शेंगा तोडून घेते पहिल्यांदा. नंतर बायका सगळ्या पुढारी काढ. हे ऑर्गॅनिक शेत आहे ना माझं, त्यामुळे मी तणनाशकाच्या फवारण्या नाही करत. मॅन पॉवर जास्त लागते. पण काय विषमुक्त चळवळीमध्ये आपण भाग घेतला आहे, त्याला आता काहीच पर्याय नाही आहे. तण काढणं योग्य वेळेला किंवा अयोग्य वेळेला सारखी तण काढत राहणं. मॅन वर्सेस अनवॉन्टेड ग्रास ही मोहीम माझी 2 वर्षापूर्वी खूप मी हे केले. शेवटी मॅन हारला म्हणजे मी हारले. आता येईल तसं काढत असतो. खूप भयंकर आहे. बिया पडतात तसं नाही येतच. तणनाशक नाही मारत. माझ्या शेताला लवलेश पण नाही आहे तणनाशकाचा. चला प्युअर ऑर्गॅनिक. कुठेही चेक करा, माझी खात्री आहे प्युअर ऑर्गॅनिक. मुळ्याची शेंगा. ही पर्पल फुलं आहेत, किती सुंदर आहेत ना. मुळ्याच्या शेंगांना 2 प्रकारची फुलं येतात. सफेद आणि ही सफेद आहेत आणि ही पर्पल. गाजराच्या बिया या आहेत. गाजराच्या बिया मी दरवर्षी माझ्या बिया स्वतःच बनवते. ते चिया सीड्स बघू शकताय. एवढ्या प्रमाणात निघालं हे 18 गुंठ्यामध्ये. खूप मोठा ढीग झालाय. आता हे वाळूस तर आम्ही हरभरे वगैरे काढून घेणार आहे. अजून मावशी आणता येतच. जा पटापट आणा. हाच प्लॉट स्वच्छ करून घेणार आहे आम्ही. आम्ही आता चिया सीड झालं, जेवायची सुट्टी झाली आता बायकांची. त्याच्यानंतर इथंच हे सगळं पुढारी काढून एका ठिकाणी टाकला जाईल. त्या चारीमध्ये टाका पुढारी. दादी इकडे टाका म्हणजे पेटून देऊ इकडे. आणि ढिगारे करायचे. हे इथलं क्लीन केलं की उद्या खाली आपण हरभरा काढायला जातोय. मावश्या येत आहेत अजून. 2 लाईनचं राहिले चिया सीड्स आणायचं. पहिला प्रयोग होता, वेगळा प्रयोग होता. आणि घरी खाऊन मला बियापुरतं जरी हे उरलं
आणि माझ्या ताईला वगैरे जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांना देऊन सुद्धा म्हणजे बियाला उरलं तरी बास आहे, जास्तची अपेक्षा नाही आहे. हां ऐका की हे जे बिया पडतात वा ठेवा जिथं ठेवायचं तिथं. हे आता बडवून काढायचं आहे, बडवून पाकडून उपणून घ्यायचं आहे, बरीच प्रोसेस आहे. पसरून ठेवायला पाहिजे बरं का, नाही तर कुजून जाईल. जरा पसरून ठेवावं लागते भाभी. ए ऐका, तर जेवायची सुट्टी झाली आहे बघा. किती मज्जा करत करत लाईफचा सगळ्यात छान आनंद घेणार आहे ह्या माझ्या भगिनी, माझ्या मैत्रिणी. खूप मस्त एन्जॉय करत करत आम्ही इकडे जेवण करत असतो. अर्धी शिळी भाकरी असू देत पण ती इतकी अंगी लागती ना, कारण खूप घामगोळसर काम झालेलं असतं आणि त्या भाकरीला जो गोडावा असतो ते काय जे इथं येईल आणि ते सुख अनुभवेल त्यालाच माहिती. बसा नोटा छापत आणि हे करत. मी त्या वर्गाला म्हणेन की जे फक्त पैसा 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 करतात, तुम्हाला सुख माहीत आहे का? आणि खरंच सुख आहे ते ह्याच्यात आहे. खूप कष्ट करून जेव्हा आपण शिळी पाकी जे काय असेल ते आपलं 2 घास जेव्हा खातो आणि खाल्ल्यानंतर एकदम अशी गुंगी येते. 15 मिनिटं सगळ्या बायका झोपतात इकडे. झोपल्यानंतर कारण त्यांना तार येते डोळ्याला आणि त्यानंतर उठून फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागतात ना, तो जो अनुभव आहे. आणि शिवाय घरी जाऊन चहा पिणं ते मला खूप आवडतं. चला दाखवते काय काय जेवायला लागलेत ते. आमच्याकडे पंचतारांकित जेवण नाही आहे कदाचित, खूप साधं आहे, काही शिळं पण आहे, पण त्याला जी गोडी आहे, त्याला जे महत्त्व आहे ना, ते कुठल्याच जगातला 5 स्टार किंवा जे काय स्टार असतील त्याला नाही आहे, हे मात्र खरं. आणि ही लाईफ मी जगते म्हणून मी स्वतःला रॉयल शेतकरी समजते. आहेच मी जे खरं सुख शोधते ना मी, ते आहे ते ह्याच्यात आहे. अरे चला चला शेतांकडे वळा, आपल्या शेतं विकून टाकू नका. शेतांमध्ये जे सोनं आहे, जे सुख आहे ते अनुभवा. चला आता विचार बदला. सगळ्या बिल्डिंग उभारण्या करण्यापेक्षा थोडे थोडे शेत करा, शेत विकत घ्या, शेतं करा. ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची गरज आहे, मुलांना शिकवा. मी तर माझं आयुष्य ह्यासाठी घालवलेलं आहे. घालू नका आयुष्य कोणी, पण थोडा आयुष्याचा भाग या ठिकाणी द्या. चला आता आम्ही जेवणार आहे मस्तपैकी. खाणार आहे की म्हणजे काय, तुमची शूटिंग घेते आज. कुतवाल पक्षी चेवली है गैबी साए मेरते हैं गैबी साए, उनका जलसा है बारी, उनका जलसा है बारी. एकोण शेवली एकोण गली इकडे एक बगळा आलाय, वरती 2 कोतवाल बसलेत. मला पण द्या कांदा. अरे वा, कांदा आणि भाकरी खाऊ द्या की रे, मला भिजत रे येऊ द्या की. हरभऱ्याची सांगा या छोकरीला, घरात पीठ नाही भाकरीला. निघाला पाटलाच्या चाकरीला, निघाला पाटलाच्या चाकरीला. अरे अडकेल घास. हे बघा घोंगडा घेऊ द्या की रे, मला भिजत करायला येऊ द्या की रे. भाकरी आहे मस्तपैकी, हरभऱ्याची हिरवी भाजी आहे, शिवाय बटाट्याची भाजी आहे, कुणाचा उपवास आहे त्यांनी पापड वगैरे आणलेत. असं आम्ही मस्तपैकी आता एन्जॉय करत खातोय. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये. देख रे मला बी जत्रला येऊ दे रे, कांद्यानं भाकरी खाऊ द्या की रे, मला बी जत्रला येऊ दे की रे. चिचणीच्या जत्रेला जाऊ द्या की रे, मला बी येऊ द्या की रे. कांदाने भाकरी खाऊ द्या की रे, चिचणीच्या जत्रेला जाऊ द्या की रे. न भाकर खाऊन डोकीवर जाऊ की ग. चला चला आता जेवा.